हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपली गणिताचे 41 लेक्चर झाले. मित्रांनो, हे 42वे लेक्चर होईल. ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण बोट व प्रवाह हे चॅप्टर शिकणार आहोत. ठीक आहे. बोट व प्रवाह मित्रांनो, हे मला वाटते आठवं लेक्चर असेल कदाचित. ठीक आहे. आतापर्यंत आपले 7-8 लेक्चर झाले. याला पकडून 8 लेक्चर कंप्लीट होऊन जाईल. आणि सोबतच मित्रांनो, बुद्धिमत्तेचे पण आपण 4 चॅप्टर सध्या कंप्लीट केले. 13 लेक्चर तिथे घेतले मी बुद्धिमत्तेचे. ते पण तुम्ही नसन बघितले तर ते बघून घ्या. ठीक आहे. आणि या आधीचे पण मित्रांनो गणिताचे तुम्ही लेक्चर बघितले नसेल तर ते बघून घ्या. ठीक आहे. सिरियलनुसार झाला, सिक्वेन्सनुसार क्लासेस करा मित्रांनो. ठीक आहे. आता बोट व प्रवाह मी सुरुवात करतो. बोट व प्रवाह समोर हेडिंग टाकलंच आहे. बघा मित्रांनो, बोट व प्रवाहामध्ये कोणकोणत्या गोष्टी कामी येते. तुमचा बोटेचा संथ पाण्यातील वेग कामी येतो, बोटेचा प्रवाहातील वेग कामी येतो, बोटेचा कशातला अपस्ट्रीम त्याला काय म्हणते, बोटेचा विरुद्ध दिशेनं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग कामी येतो. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो मी एक डायग्राम तयार करतो. एक बोट जर वर जात असेल तर तो काय होईल मित्रांनो, बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ठीक आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, बोट जर अशी खाली येत असेल तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेचा वेग. ठीक आहे. ही आहे प्रवाहाची विरुद्ध दिशा मित्रांनो. ही प्रवाहाची दिशा आहे. ठीक आहे. कोणाचा वेग नेहमी बोटेचा. आणि मधामध्ये काय राहील मित्रांनो, तुमचं संथ पाणी. हे संथ पाणी राहील. संथ पाण्यातील बोटेचा वेग म्हणून. ठीक आहे. बोटेचा वेग. ठीक आहे. समजा तुमची बोट इथं असेल, हे संथ पाणी मित्रांनो. खाली जाणारं पाणी म्हणजेच प्रवाह कसा राहतो तुमचा, असा राहतो नदीचा प्रवाह नेहमी मित्रांनो असा राहते. यापैकी मित्रांनो हे खाली जाणारा म्हणजे खाली जात असेल बोट, म्हणजे प्रवाहासोबत जात आहे, प्रवाहाच्या सोबत जात आहे. प्रवाहासोबत म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग झाला. हा प्रवाहाची दिशा अशी राहते खाली उतरणारी. जर बोट अशी जात असेल तर प्रवाहाच्या दिशेने जात आहे बोट. जर बोट वर जात असेल, इकडून अशी वर जात असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे. ठीक आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग चुकला आपला. ठीक आहे. समजले इथपर्यंत गोष्टी मित्रांनो. ठीक आहे. यालाच पुस्तकामध्ये तुम्ही एक्स वाचलं असेल, याला वाय वाचलं असेल. ठीक आहे. जर मित्रांनो आपला समजा वाय म्हणजे बोटेचा प्रवाहाच्या दिशेचा वेग मी समजा 10 घेतला, इथे समजा 14 घेतला, तर ह्या दोन्हींच्या मधातली संख्या मित्रांनो इथे येईल. ठीक आहे. किती? 10 आणि 14च्या मधली संख्या 12. ठीक आहे मित्रांनो. आणि ह्या दोन्हींच्या मधातली संख्या इथे 11. ह्या दोन्हींच्या मधातली संख्या इथे. ठीक आहे. कुठे? ह्या गोष्टी समजल्या का तुमच्या? मी इथे लिहून घेतो मित्रांनो. एकदा डायग्राम इथे काढून घेतो. या ठिकाणी डायग्राम काढून घेतो आणि तुम्हाला इथे बरोबर समजून सांगतो. ठीक आहे. हे हा झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ठीक आहे. आणि हा झाला मित्रांनो प्रवाहाच्या दिशेचा वेग. ठीक आहे. हा तुमचा एक्स झाला, हा तुमचा वाय झाला. ओके. हे संथ पाण्यातील बोटेचा वेग. ठीक आहे मित्रांनो. इथपर्यंत गोष्ट कळत आहे मित्रांनो. आता हीच गोष्ट तुम्हाला इथे सांगतो कशी. तर अरे आपलं हे कुठं गेलं? दिसतं तुम्हाला? बघा, असं प्रवाह आहे मित्रांनो. हा प्रवाह आहे, हे संथ पाणी आहे. ठीक आहे. संथ पाणी. हा विरुद्ध प्रवाहाची विरुद्ध दिशा, आणि हे झालं प्रवाहाची दिशा. ठीक आहे मित्रांनो. आणि मधामध्ये आणखी मित्रांनो हा काय झाला? प्रवाह झाला ना. हा प्रवाह झाला ना. ठीक आहे. इथे पण तुम्ही प्रवाह लिहा, इथे लिहा प्रवाह. ठीक आहे. समजा मित्रांनो गोष्टी तुमच्या, याला एक्स माना, याला वाय माना. ठीक आहे. एक्स आणि वाय हे. जर मित्रांनो वाय तुमची प्रवाहाच्या दिशेचा वेग समजा 10 असेल, इकडे 14 असेल मित्रांनो, तर मधामध्ये या दोन्ही संख्याच्या मधातली संख्या इथे घ्यायची. किती घ्यायची?
12 येईल मधामध्ये 12 घ्यायची. ठीक आहे. आणि प्रवाहाची दिशा काय मानायची मित्रांनो, मग ह्या दोन्हीच्या मधातली संख्या येते किती, मधातली म्हणजे दोन्हींचा फरक इथे लिहायचा. 2चा फरक आहे ना, 2चा. इथे पण मित्रांनो प्रवाह 2चा फरक येईल. समजा मित्रांनो या गोष्टी कशा केल्या तर इथे हा y आहे, इथे x आहे. या ठिकाणी मित्रांनो x + y भागेला 2 हे इथं सूत्र येईल. कुठं, संथ पाण्यातील बोटेचा वेग, बोटेचा संथ पाण्यातील वेग इथे येईल. ठीक आहे. आणि प्रवाहाचा वेग काय मित्रांनो, x - y भागेला 2. हे 2 सूत्र लिहून घ्या फक्त. इथे x + y भागेला 2, हा x आणि हा y आहे. हे प्रवाहाची खालची दिशा म्हणजे प्रवाहाची दिशा पकडा, हे वरची दिशा म्हणजे प्रवाहाची विरुद्ध दिशा. ठीक आहे. मधामध्ये हा x आणि y आहे ना, मधामध्ये दोन्हींची बेरीज अपॉन 2. आणि इकडे फक्त प्रवाहाचा वेग म्हटलं, हा पण प्रवाह वेग आहे. इथे पण मित्रांनो x - y भागेला 2. ठीक आहे. हा जो प्रवाह आहे हा प्रवाह सेमच आहे मित्रांनो, हा प्रवाह आहे, हा पण प्रवाह आहे. आता बघा हे 10 इथे आहे, इथे आपण 2 लिहिले, इथे 12 लिहिले. ह्या दोघांची बेरीज मित्रांनो इथे येईल. ठीक आहे. 10 + 2 बरोबर इथे 12 होईल. ठीक आहे. आता हे 12 आहे मित्रांनो, ह्या 12 आणि ह्या 2ची बेरीज इथे येईल. 12 हे 12 + इथले 2 बरोबर 14 येईल. ठीक आहे. ह्या इथली आणि ह्या दोघांची बेरीज इथे घ्यायची, ह्या दोघांची बेरीज इथे घ्यायची. ठीक आहे. समजतंय. तसंच वर जायचं असेल तर ह्या दोघांची वजाबाकी इथे घ्यायची, ह्या दोघांची वजाबाकी इथे घ्यायची. ठीक आहे. कळते. म्हणजे बघा 14तून 2 गेले 12 राहिले, इथे पण 12तून 2 गेले 10 राहिले. ठीक आहे. या गोष्टी कळत आहे तुमच्या. आता या गोष्टी मोडतो आणि आपल्या क्वेश्चन्सला सुरुवात करतो. या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे, सुरुवातीला गोष्टी लक्षात आल्या पाहिजे, त्यासाठी थोडं बेसिक सांगितलं. ठीक आहे. हे मोडून घेतो. आता तुम्हाला एक नवीन डायग्राम, अशी ही डायग्राम पुन्हा काढतो. दिसत आहे का तुम्हाला? ठीक आहे. हा प्रवाहाच्या खालच्या दिशेचा वेग आहे, x राहील, हा y राहील मित्रांनो. इथे x + y भागेला 2 राहील, इथे x - y भागेला 2. ठीक आहे. सूत्रानुसार. ओके. या गोष्टी कळत आहे तुम्हाला. आता बघा, हे बघा मित्रांनो, आता एक प्रश्न घेतो. टाईप नंबर 1 बघा. काय टाईप नंबर आहे 1. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 किमी चालली. आपला असा आहे, ही झाली प्रवाहाची दिशा म्हणजे x पकडा, ही झाली प्रवाहाची विरुद्ध दिशा, याला y पकडा तुम्ही. ठीक आहे. प्रवाहाच्या दिशेने 17 किमी चालली, इथे 17 किमी चालली जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 किमी परावरणे जाते. म्हणजे प्रवाहाची विरुद्ध दिशा ही आहे, इथे 11 किमी परावरणे जाते. ठीक आहे. तर बोटेचा संथ पाण्यातील वेग काढायचा आहे. संथ पाणी कोणतं आहे? हे आहे संथ पाणी, म्हणजे बोटेचा संथ पाण्यातील वेग काढायचा आहे. मित्रांनो सोप्या भाषेमध्ये तुम्हाला असं एक गोष्ट सांगू का, ह्या दोघांच्या मधातली संख्या इथे लिहायची. 11 आणि 17च्या मधातली संख्या डायरेक्टली लिहायची. किती येते? 11 पासून 12, 13, 14, 15, 16 आणि हे 17. ठीक आहे. 11 नंतर 12, 13, 14, 15, 16, 17. बस इकडली एक लाईन काढा, इकडली एक लाईन काढा, इकडली एक लाईन काढा, इकडली एक लाईन काढा. राहिले किती? हे 11 नंतर 12, 13, 14, 12, 13, 14, 15 आणि हे 16 केलं होतं. इकडल्या 2 लाईनी काटल्या, इकडल्या 2 लाईनी काटल्या आपण. 14ची लाईन शिल्लक आहे, म्हणजे 14 इथं आन्सर आहे. ठीक आहे. तुमचा आन्सर आहे 14. आणि जर तुम्हाला x + y भागेला 2 करू शकता, तिथे तुम्ही हे पण करू शकता x + y भागेला 2 असं पण तुम्ही करू शकता. x + y किती? 17 आणि 11, 17, 11 भागेला 2 तुम्ही असंही करू शकता. तुम्हाला फक्त बोटेचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग दोन्ही पण विचारले ना, काही हरकत नाही. काढून घेऊ. 11 आणि 17ची बेरीज किती मिळतं? मला वाटते 28 होते. ठीक आहे. 28 भागेला 2 बरोबर 14. आता तुमचं 14 आन्सर मागा, एवढंच 14 आन्सर. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, 14 आणि 3 17, ह्या दोघांची बेरीज इथे येईल. ठीक आहे. 14 + 3 17. ठीक. तुम्हाला असं सांगितलं ह्या याची आणि हे याची बेरीज इथे येईल सांगितलं होतं ना. 14 आणि 3 17. तुम्ही डायरेक्ट इथे 14 आहेत, एक तुमचं संथ पाण्यातील बोटेचा वेग आणि हा प्रवाहाचा वेग 3 आहे. ठीक आहे. नाही तर एक सूत्र तुम्ही पाठ केलेलंच आहे, ते तुम्ही करू शकता. या ठिकाणी x + y भागेला 2 आणि इकडे x - y भागेला 2. ठीक आहे. x - y म्हणजे 17तून 11 गेले, किती राहिले इथे? 17तून 11 गेले 6 राहिले, 6 भागेला 2 म्हणजे 2 1 2 3 7 3 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लवकर आन्सर निघेल आणि कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. 1 नंबर नंतर मित्रांनो मी टाईप नंबर 2 बघा. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने, आता हे मोडू का, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किमी पर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किमी पर प्रत्येकी 5 तासात जातो, तर प्रवाहाचा वेग काढा. ठीक आहे. तुम्हाला प्रवाहाचा वेग म्हणजे तुम्हाला कोणता हा वेग काढायचा आहे,
तुम्हाला दिसत आहे सगळ्या गोष्टी? ओके, दिसत आहे. तुम्हाला हा वेग काढायचा आहे. हा वेग काय मित्रांनो, एक्स मायनस वाय भागिला 2 आहे. हा आहे एक्स प्लस वाय भागिला 2. ठीक आहे. आणि काय म्हणतो तो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किमी जातो. करून घेऊ. 30 किमी जातो. कितीच्या स्पीडने जातो, सॉरी किती वेळामध्ये, शेवटी बघा ते 5 तासामध्ये पोहोचतो. प्रत्येकी 5 तासांनी जातो. म्हणजे इथे 30 किमी जातो प्रवाहाच्या दिशेने, सॉरी इथे प्रवाहाची दिशा आहे 30, इथे नाही, इथे 30 किमी. इथे पण 5 किमी, 5 तासामध्ये पोहोचतो. इथे मित्रांनो किती, 18 किमी आहे ना, 18 किमी 5 तासात पोहोचतो. 18 किमी 5 तासात पोहोचतो. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू का, 18 किमी हे अंतर आहे भागेला वेळ बरोबर वेग निघेल ना. जर तुम्हाला वेग काढायचा असेल तर अंतर आपण वेळ सूत्र आहे ना, अंतर किती, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो 18 किमी चालला, किती तासामध्ये, 5 तासामध्ये. हे तुमचं काय झालं मित्रांनो, इथला वेग झाला, वायचा वेग. इथला वेग काय, अंतर आपण वेळ बरोबर तुमचा वेग निघेल. 5 × 5 = 5 × 30. ठीक आहे, 5 × 30. इथे किती येत आहे, 5 × 5 = 5 × 3 = 15. भाग जात नाही म्हणून आणखी 3 उरते, 0.318. ठीक आहे, 3.6. 3.6 इथला आहे, एक तुमचा 3.6ला, एक आला 6ला. ठीक आहे, एक वेग आला 6, एक आला 3.6ला. आता काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. ह्या दोघांच्या मधातली संख्या इथे लिहा. मधातली संख्या काढणं थोडं कठीण आहे, काही नाही. मग दोघांची बेरीज करा, x + y भागिला 2, म्हणजे दोघांची बेरीज भागिला 2. बेरीज किती येते, 6 + 3.6 भागिला 2. 6 आणि 3.6ची बेरीज 6 × 3 = 9, 9.6 भागिला 2. किती येतं आता, 2 × 2 = 2 × 8. भाग जात नाही म्हणून हातचा एक आणि एक पॉईंट द्या. 2 × 8 = 16. 4.8 इथली किंमत झाली. लिहू केले 4.8, काय हरकत नाही. 4.8 एक तुमचं आन्सर झालं. 4.8 काय, प्रवाहाच्या संथ पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग 4.8. तुम्हाला इथलं काढायचं आहे, x - y भागिला 2 करून टाका. किती होते, करून घेऊ. इथे 4.8 तुमचं आन्सर आलं आहे. इथे x - y भागिला 2. x - y म्हणजे किती, 3. x - y म्हणजे किती आहे, एक 6 आलं आणि दुसरं मायनस म्हणजे 3.6. 6तून 3.6 काढून टाका, भागिला 2 करा. 6तून 3.6 गेलं तर किती राहते मित्रांनो, 0.4 म्हणजे 4 आणि 4 = 2 6. ठीक आहे, 6तून 3.6 गेले 2.4 राहतील, भागिला 2 आपण इथं केले. 24 × 4 = 12 म्हणजे 1.2. 1.2 किमी/h ह्याचा वेग, कशाचा, प्रवाहाचा वेग. मग 1.2 किमी/h प्रवाहाचा वेग. ठीक आहे, प्रवाहाच्या म्हणजे संथ पाण्यातील वेग 4.8 आणि प्रवाहाचा वेग 1.2. मी काढून एकदा चेक करतो आन्सर. प्रवाहाचा वेग 1.2 आहे बरोबर. त्यानंतर फक्त प्रवाहाचा वेग विचारला मित्रांनो, 1.2. फक्त इथे प्रवाहाचा वेग विचारला. टाईप नंबर 2 मध्ये 1.2 आन्सर आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर आपण 3 बघू आता. टाईप नंबर 3 बघा. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किमी वेगाने पोहोचतो. जर प्रवाहाचा वेग 15 किमी/h, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किमी/h वेगाने पोहोचतो, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 15 किमी/h ने जातो. जर प्रवाहाचा वेग 3 किमी/h असेल, म्हणजे कोणचा हा 3 किमी/h. ठीक आहे, ओके. तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती, तुम्हाला इथला वेग काढायचा आहे, हा y काढायचा आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं, हा 15 सांगितलं. एकदा डायग्राम अशी काढून घेऊ मी, सॉरी जाऊ दे, हे छोटी वाटतं की डायग्राम थोडी, काय हरकत नाही. 15 इथली 3 आहे, असं काढा तुम्ही. तुम्हाला सांगितलं मी इथून वर जायचं तर वजाबाकी करा. 15तून 3 गेले, राहिले 12. आता इथं जे 3 आहे, इथे 3 आहे. 12तून पुन्हा 3 काढा, राहिले किती 9. तुम्हाला काय सांगितलं मी, का असं जायचं असन, इकून खाली येताना ह्या दोघांची बेरीज इथं करा, इकून खाली येताना ह्या दोघांची बेरीज इथं करा. जर वर जात असन तर ह्या इथली बेरीज इथं करा, म्हणजे ह्या दोघांची बेरीज वजाबाकी, ह्या दोघांची वजाबाकी इथे करा. जर इथून इकडे जात असेल, म्हणजे इथून इकडे जात असेल तर ह्या दोघांची वजाबाकी इथे करा. ठीक आहे, नाही तर आपण डायरेक्ट सूत्रानुसार पण काढू शकतो, काही हरकत नाही. इथला वेग तुमचा 15 आहे, इथला वेग 3 आहे, आणि तुम्हाला काढायचं काय, इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, हा वेग काढायचा आहे तुम्हाला. हा वेग नेमका कसा काढायचा बघा. हा वेग
कसं काय मी विसरलो का बा. इथला वेग एक्स प्लस वाय भागिला 2 असा आहे ना. म्हणजे यार डायरेक्ट ट्रिकच माहीत आहे आता विसरलो. एकदा मी आन्सर प्रश्न काही चुकला वगैरे का ते बघून घेतो. ओके, काय हरकत नाही. हे इथून काय करा तुम्ही, मी थोडं विसरलो होते. ह्या 15तून 3 काढा तेव्हा इथला वेग निघन. किती निघाला? 15तून 3 काढल्यानंतर 12 वेग राहिला. आता इथून पुन्हा इथले 3 काढून टाका तेव्हा इथला वेग निघन 9. ठीक आहे. ते सूत्राचं थोडंसं विसरलो मी. एकदा बनवून पाहू काय निघते. तर एक्स आहे, वाय आहे, तुम्हाला एक्स मायनस वाय भागाला 2 दिला नाही ते. म्हणजे बघा प्रवाहाचा वेग किती? 3 आहे. प्रवाहाचा वेग बरोबर तुमच्याकडे सूत्र काय? एक्स मायनस वाय भागिला 2. एक्स मायनस वाय भागिला 2. एक्सची किंमत तुम्ही 15 आहे. ठीक आहे. आणि प्रवाहाचा वेग 3. प्रवाहाचा वेग 3 आहे. एक्सची किंमत मित्रांनो इथे 15 आहे. मायनस वाय तुम्हाला माहीत नाही भागिला 2. आता काय होईल? 3 2 6 इकडे येईल. 15 मायनस वाय येईल. ठीक आहे. मायनस वायची इकडे प्लस वाय येईल आणि इकडे 15 आहे आणि प्लस 6 इकडे मायनस 6 आहे. ठीक आहे. 15तून 6 गेले 9. वाय बरोबर 9 म्हणजेच काय? तुमचं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ठीक आहे मित्रांनो, आपण सूत्रानुसार पण करून टाकलं आणि ट्रिकनुसार पण करून टाकलं. ठीक आहे. माझ्या ट्रिक लक्षात राहते मित्रांनो. या सूत्र लक्षात राहणं थोडं कठीण काम वाटते. 9 आहे ना? एकदा आन्सर चेक करू द्या. आहे का? हो 9 आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 4 घेऊ. आता एक नाव स्थिर पाण्यात 7 किमी पर तास वेगाने जाते. करून घेऊ आपलं हे. झोला झंडी असो का काही असो. कसा रे बा. प्रवाहाची दिशा, प्रवाहाची दुसरी दिशा, हे संथ पाण्यातील वेग. ठीक आहे. बोटीचा संथ पाण्यातील वेग, प्रवाह दिशा वेग, आणि हे काय? प्रवाहाची विरुद्ध दिशा वेग. ठीक आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ठीक आहे. तुम्ही इथे वाय मांडला होता, इथे एक्स मांडला होता. ठीक आहे. या गोष्टी कळत आहे. हे बोटीचा संथ पाण्यातील वेग आणि इथे हा वेग आहे. ठीक आहे. इथे आपण काय केलं? एक्स प्लस वाय भागिला 2 आणि हा जो प्रवाहाचा वेग आहे ना, प्रवाह वेग एक्स मायनस वाय भागिला 2 आहे. ठीक आहे. आता प्रश्न बघा. एक नाव स्थिर पाण्यात 7 किमी पर तास वेगाने जाते. स्थिर पाण्यात म्हणजे इथे याची किंमत 7 किमी पर अवर आहे. 7 किमी पर अवर. एक्स प्लस वाय भागिला 2. ह्या संथ पाण्यात किती? 7 किमी पर अवर. ठीक आहे. करून घेऊ. एक नदी 1.5 किमी पर अवर वेगाने वाहते. म्हणजे प्रवाहाचा वेग, त्या नदीचा वाहाचा वेग काय आहे? 1.5 किमी पर अवर. ठीक आहे. तर प्रवाहाच्या दिशेने 3 तासात किती अंतर पार करेल? इथं तुम्हाला अंतर विचारलं. अंतर सूत्र काय? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ठीक आहे. अंतर किती? अंतर काढायचं तुम्हाला 3 तासामध्ये. तुम्हाला वेळ देऊ नाही, वेग देऊ नाही, त्यामुळे नंतर इथे वेग काढायचा आहे. कोणता? प्रवाहाच्या दिशेचा वेग काढायचा आहे. कसा काढायचा? तुम्हाला बघा सांगितलं. इथून असं जायचं असेल तर बेरीज करा. इथली किंमत 7 आहे, इथली किंमत 1.5 आहे मित्रांनो. 1.5 आहे. ह्या दोघांची बेरीज इथे. ठीक आहे. 7 आणि 1.5 किती होते? 8.5. 8.5. वेग किती झाला प्रवाहाचा? 8.5. ठीक आहे. गुणाकार करून घ्या. 3 5 15 5 हात चालला 1 3 8 1 25. 25.5 तुमचा आन्सर आहे. अंतर किती? 25.5 किमी. ठीक आहे बरोबर आन्सर चेक केलं. कसं तुम्हाला समजत आहे मित्रांनो गोष्टी आपल्या कशा बदलत आहे. तुम्हाला काय सांगितलं मी? इथून इकडे यायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज इथे करा. इथे पण मित्रांनो प्रवाहाचा वेगच आहे. इथे पण 1.5 किमीच आहे. ठीक आहे. 1.5 किमीची स्पीड. ह्या दोघांची बेरीज इथे येईल. तसंच ह्या दोघांची बेरीज म्हणजे याची आणि याची बेरीज इथे येईल. ठीक आहे. इथे किती आली? ह्या 7 प्लस 1.5 8.5. ठीक आहे. याची स्पीड किती आली? 8.5. प्रवाहाच्या दिशेने तुम्हाला विचारलं. प्रवाहाच्या दिशेने वेग आपला काय आला? 8.5 किमी पर अवर. ठीक आहे. मग वेग गुणिला वेळ म्हणजे 8.5 किमी पर अवर गुणिला 3 तास बरोबर एकूण अंतर आहे 25.5 किमी. 25.5 किमी. ठीक आहे. ओके. या गोष्टी कळत आहे. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 5 बघा. आता टाईप नंबर 5 घेऊ मित्रांनो. नेमकं काय म्हणत आहे? नदीत ए व बी 2 ठिकाणी असून त्यामधील अंतर 96 किमी आहे. ठीक आहे. ए अंतर आहे हे ए अंतर आहे, हे बी अंतर आहे. बी बरोबर काय आहे? ते तुमचा एक्स. इकडे वाय आहे. ठीक आहे.
शहाण्णव किमी आहे. एक बोट शांत पाण्यात 12 किमी पर आवर या वेगाने जाते. म्हणजे इथली स्पीड आहे तुमची 12 किमी पर आवर. शांत पाणी म्हणजे हे संथ पाणी 12 किमी पर आवर. ठीक आहे. मग काय म्हणते, व प्रवाहाचा वेग 4 किमी पर आवर. इथला वेग, प्रवाहाचा वेग आहे 4 किमी पर आवर. ठीक आहे. बोटीला ए पासून बी पर्यंत व परत बी पासून ए पर्यंत यायला किती वेळ लागेल. म्हणजे काय म्हणताय, हे काय, तुम्ही जा आणि वापस या, एवढा वेळ किती लागेल. बघा मित्रांनो, वेळ किती वेळ लागेल ना, किती वेळ लागेल. तुम्हाला एक सूत्र माहिती आहे का, वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. तुमच्याकडे काय काय आहे, इथला वेग आहे तुम्हाला आता या दोन ठिकाणचा वेग पाहिजे. इथला वेग काढायसाठी काय करावं लागेल, 12 आणि 4 16. इथला वेग इथे 4च आहे, इथे 4 आहे म्हणून इथे पण 4 आहे. इथून आता वर जायचं असेल तुम्हाला वेगांची वजाबाकी होईल. 12तून 4 गेले किती राहिले, 8. ठीक आहे, आलं का. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16. ठीक आहे, आला आपलं गणित सॅटिस्फाईड होते. म्हणजे एक वेग तुमचा 8 आहे, दुसरा वेग 12 आहे. तर तुम्हाला वेळ किती लागेल ते काढायचं आहे. ठीक आहे. यासाठी मित्रांनो एक सोप्या भाषेमध्ये काय करा तुम्ही, अंतर किती देऊन आहे, 96 आहे का. हो, पुढील हो 96 किमी अंतर आहे. हेच अंतर 96 किमी पार करायचं आहे. वेग काय आहे तुमच्याकडे, एक जाताना वेग आहे, एक येताना वेग आहे. त्यामुळे वेग काय घ्यायचा, जायला अंतर 96 आहे ना. ठीक आहे, म्हणजे 96 जाणं आणि 96 येणं प्लस राहील. अंतर आपण जाताना किंवा येतानाचा वेग, अंतर आपण दुसरा वेग. ठीक आहे, म्हणजे जाताना एवढा वेळ लागन प्लस येताना एवढा वेळ लागन, मिळून दोन्ही जाताना आणि येतानाचा वेळ होईल का. समजलं का मी काय म्हणतो आहे. अंतर अपॉन वेग, हे अंतर आहे अपॉन वेग, म्हणजे हा वेळ अंतर अपॉन वेग लिहिलं, अंतर अपॉन वेग. ठीक आहे, जाताना वेळ लागला एवढा, पुन्हा तेच क्रिया अंतर अपॉन वेग, येताना एवढा वेळ लागला. आता काही नाही करून घेऊ. 8 1 8 किती होते, 15 8 120 होते ना, जाते 8 1 8 8 2 16, 12 8 96. इथे 16 96, 12 आणि 16 तुमची बेरीज किती, 12 आणि 16 18. 18 तास तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, वेळ किती लागेल, 18 तास. यालाच मित्रांनो आणखी एक ट्रिक आहे माझ्याकडे, मी ते ट्रिक बघतो आता नेमकी कशी आहे. तर 18 तास आन्सर चेक करू द्या मला एकदा. हो 18 तास आहे. ठीक आहे. आता मित्रांनो आणखी एक ट्रिक आहे, काय ते तुम्हाला सांगतो. ए बी अपॉन ए प्लस बी गुणिला वेळ बरोबर अंतर. काय, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, हे सूत्र आहे. फक्त वेगाच्या ठिकाणी मित्रांनो ए बी अपॉन ए प्लस बी हे घ्या. ठीक आहे, तुम्हाला मी सरासरी वेग रेल्वेमध्ये काय सांगितलं होतं, 2 ए बी अपॉन ए प्लस बी असं सांगितलं होतं ना. बस इथला 2 काढून टाका, तुमचा आन्सर येऊन जाईल. इथे फक्त वेग घ्यायचा ए बी अपॉन ए प्लस बी बरोबर वेळ. वेळ तुम्हाला माहीत नाही, ए बी किती आहे, ए म्हणजे हे आणि हे म्हणजे हे, म्हणजे एक्स प्लस वाय अपॉन एक्स गुणिला वाय अपॉन एक्स प्लस वाय तुम्ही लिहू शकता. 8 आणि 16चा गुणाकार इथं येईल, 8 गुणिला 16 भाग्याला किती येईल, 8 प्लस 16, 8 प्लस 16. ठीक आहे, गुणिला वेळ माहीत नाही. ठीक आहे, वेळ घेऊन घेऊ. इथे अंतर किती आहे, 96 किमी. 16 आणि 8चा गुणाकार होते, 8 आणि 16 किती होत आहे, 16 16 8 24. ठीक आहे, 8 1 8 8 3 24, 16 भागीला 3 इथे आन्सर आहे. हेच 16 भागीला 3 इकडे गेल्यानंतर 96 सोबत 16 भागीला 3 इकडे आल्यानंतर 3 भागीला 16 होऊन जाईल. बरोबर तुमची वेळ निघेल. ठीक आहे, 16 1 16, 16 16 96, 3 1 18, 3 1 18 तुमचं वेळ किती येईल, 18 तास. 18 तास तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो, या गोष्टी कळत आहे, गोष्टी कशा आपल्या बदलत आहे. टाईप नंबर 5 झालं मित्रांनो. यानंतर टाईप नंबर 6 घेऊ. आता हे तुम्हाला इथे सांगितलं का प्रवाहाच्या दिशेचा वेग एक्स आहे, हा वाय आहे, मधामध्ये संथ पाण्यातील बोटाचा वेग एक्स प्लस वाय भागिला 2 आणि फक्त प्रवाहाचा वेग एक्स मायनस वाय भागिला 2. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 6 बघा. आता पेन किती गेली. टाईप नंबर 6 बघा. एक बोट शांत पाण्यात 10 किमी पर आवर वेगाने जाते. बोट ज्या नदीतून जाते त्या प्रवाहाचा वेग 3 किमी पर आवर आहे. ठीक आहे, पुन्हा तेच आपण काढू मित्रांनो, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे असंच काढायचं, हे असं आहे आणि हे असं आहे. ठीक आहे, हा तुमचा वाय झाला, हा तुमचा एक्स झाला. ही प्रवाहाच्या दिशेने वेग झाला, हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. ठीक आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. आणि हा मित्रांनो शांत
पाणी, ठीक आहे, शांत पाण्यातील वेग आणि हा प्रवाहाचा वेग. फक्त इथे एकटा प्रवाहाचा वेग असतो, बाकी 1 2 3 तिन्ही ठिकाणी मित्रांनो बोटीचा वेग असतो. ठीक आहे, हा प्रवाहाचा वेग आणि हा प्रवाहाचा वेग सेमच आहे. इथे पण प्रवाह वेग येते. ठीक आहे, प्रवाह वेग. ठीक आहे, काय म्हणता मग इथे एक बोट शांत पाण्यात 10 किमी पर आवर वेगाने जातो. म्हणजे इथे x+y शांत पाणी भागीला 2 काय करण्याची गरज नाही, डायरेक्ट 10 किमी पर आवर लिहिली तर चालते. 10 किमी पर आवर वेगाने जाते शांत पाण्यामध्ये. ठीक आहे, मग काय म्हणते, बोट ज्या नदीतून जाते त्या प्रवाहाचा वेग 3 किमी पर आवर. म्हणजे या प्रवाहाचा वेग तुम्हाला 3 किमी पर आवर सांगितला, 3 किमी पर आवर. ठीक आहे, तर बोट प्रवाहाच्या दिशेने जात असल्यास 60 किमी अंतर किती वेळेमध्ये कापेल. प्रवाहाच्या दिशेने जात आहे, तुम्हाला इथलं किती 60 किमी अंतर किती वेळेमध्ये कापेल हे असं काढायचं आहे ना. म्हणजे किती वेळ काढायची आहे तुम्हाला. वेळ बरोबर काय होते, वेग गुणेला अंतर अपॉन वेग, अंतर अपॉन वेग. ठीक आहे, इथे लिहून घेतो. तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने चालली ती, खालच्या दिशेने जाताना 60 किमी हे अंतर किती वेळेमध्ये कापेल असाच प्रश्न आहे ना. अंतर किती वेळात कापेल. तुम्हाला सूत्र मी सांगितले मित्रांनो, आपलं वेळ बरोबर काय आहे, अंतर अपॉन वेग. ठीक आहे, हे सूत्र तुम्हाला मी आधीच सांगितलं काळकाम वेगमध्ये. आपलं संपूर्ण चॅप्टर जास्तीत जास्त अंतर बरोबर वेग गुणला वेळ याच सूत्रावर डिपेंड करते. ठीक आहे, सुरुवातीचे बेसिक प्रश्न घेतले मित्रांनो मी 2-3 प्रश्न. आता थोडी लेवल अप होत आहे, नंतर लेवल थोडी अप होत आहे. ठीक आहे, वाढत आहे लेवल. तुम्हाला इथला वेग काढायचा आहे ना, इथला वेग काढायचा आहे ना. वेग कोणता, प्रवाहाच्या दिशेने वेग कोणता काढायचा आहे बघा. इथे 10 आहे, इथे 3 आहे. 10 किमी पर आवर 3 किमी पर आवर. तुम्हाला सांगितलं मी खाली जायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज इथे, या दोघांची बेरीज इथे आणि ह्या 10 प्लस ह्या 3ची बेरीज इथे. 10 आणि 3 13. काय, प्रवाहाच्या दिशेने वेग. ठीक आहे, इथे आपण वेग आहे, वेगच आहे ना. ठीक आहे, वेग आहे. अंतर किती दिलं आहे, 60 किमी अंतर जायला. वेग किती आहे, 13 किमी. 13 भागीला 60 तुमचा वेग लागेल. वेळ 13 भागीला 60 किती होते, तर 13 चौक 13 पंचे 55, 13 चौक 52, 13 चौक 52, 52 आणि 8 60, 8 भागीला 13, 4 813 तुमचं वेळ लागेल. किती तास, 4 813 तास. एकदा आन्सर चेक करतो मी. 4 813 आन्सर चेक केलं, बरोबर आहे. ओके, मी कसं काढलं मित्रांनो बघा. तुम्हाला काय म्हटलं का 60 किमी अंतर जाण्यासाठी, 60 किमी आहे का, हो 60 किमी अंतर जाण्यासाठी या ठिकाणी वेळ किती लागेल. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 60 किमी जाताना ते 60 किमी जाताना वेळ किती लागेल. तुम्हाला वेळ आहे ना, वेळ विचारली म्हणून वेळ सूत्र आहे, वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. अंतर तुमच्याकडे 60 किमी होतं, वेग नव्हता माहीत. वेग इथला वेग तुम्हाला काढायचा होता. कसा काढला, ह्या दोघांची बेरीज तुम्हाला मी इथे आधीच सांगितली, 10 + 3 13. ठीक आहे, 13 तुम्ही वेग घेतला, इथे 60 ऑलरेडी होता, 13 घेतला बस. 13 का 13, 13 चौक 52, 52 म्हणजे 52ला पूर्ण भाग गेला 13 आणि इथे कसं काढलं असेल तुम्हाला सांगतो. 52ला 13 आणि पूर्ण भाग गेला 4 वेळेस. ठीक आहे, 4 लिहिले प्लस राहिले किती 8 शिल्लक राहिले. 60मधून 8 शिल्लक राहिले होते ना, 52 + 8 60 होते. ठीक आहे, 8 भागीला 13 आपण लिहिलं. ठीक आहे, कसं काढलं हे का 4 पूर्ण आहे, 4 पूर्ण आहेत, फक्त 8 आहे ना, 13 पैकी 8 भाग घेतले आपण. ओके, म्हणून 4 813 तुमचं आन्सर आहे, 4 813 तास. ओके, यानंतर मित्रांनो टाईप नंबर आता 7 घ्या. इथे काय काय मोडायचं आहे, 10 किमी पर आवर, 3 किमी पर आवर आणि हे 13 किमी. ठीक आहे, हे 3 किमी पर आवर मोडायचं आहे. 7 नंबर टाईप बघा. एक बोट शांत पाण्यात 15 किमी पर आवर वेगाने जाते. शांत पाणीमध्ये 15 किमी पर आवर लिहून घ्या, 15 किमी पर आवर. ठीक आहे, बोट ज्या नदीतून जाते त्या प्रवाहाचा वेग 5 किमी पर आवर. म्हणजे प्रवाहाचा वेग 5 किमी पर आवर. ठीक आहे, तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70 किमी अंतर जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल. इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, किती वेळ लागेल. जात कुठं आहे, इथे जाताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणत आहे ना, किती वेळ लागेल. वेळ बरोबर पुन्हा अंतर भागीला वेग. वेग कोणचा आहे मित्रांनो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग येईल. ठीक आहे, अंतर किती आहे तुमच्याकडे इथे 70 किमी अंतर, 70 किमी अंतर. वेग काय आहे, हा इथला वेग पाहिजे का बघा. या आधीचा जो टाईप 6 नंबर होता मित्रांनो, तुमची बोट अशी जात होती म्हणून तुम्हाला आपण इथला वेग घेतला. आता बोट इकडे वर चालली म्हणजे प्रवाहाच्या अपोजिट डायरेक्शन, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा विरुद्धवाला वेग घ्यायचा. ठीक आहे, आपण सूत्र वेळ बरोबर अंतर अपॉन वेग लिहिलं. अंतर किती 70 किमी, वेग हा घ्यायचा आहे. कसा काढायचा हे तुम्हाला किती 3 किमी सांगितले प्रवाहाचा वेग, हा पण 3च किमी होईल कारण हा आणि हा वेग सेमच आहे.
आता तुम्हाला सांगितलं बघा मी, इथून वर जायचं असन ह्या दोघांची वजाबाकी इथे लिहायची. 15तून 3 गेले 12, म्हणजे ह्या व्हायची किंमत 12 किमी/आवर. ठीक आहे. कसं तुम्हाला काय सांगितलं, खाली यायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज इथे लिहा, पुन्हा इथून खाली यायचं असेल तर ह्या दोघांची बेरीज इथे लिहा, तसंच वर जायचं असेल तर ह्या दोघांची वजाबाकी इथे लिहा. ठीक आहे. असं इथं पुन्हा वर जायचं असेल तर ह्या दोघांची वजाबाकी इथे लिहा. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. आता खाली खाली यायचं असेल तर बेरीज करा, वर यायचं असेल तर वजाबाकी करा. ठीक आहे. फक्त तुमचे इक्वेशन किंवा तुमची कार्यक्रम म्हणा, काही म्हणा, की कंडिशन ह्या दोघांपुरती मर्यादित ठेवा, म्हणजे 1 2 3 ह्या तिघांपुरती मर्यादित ठेवा आणि इकडे ह्या तिघांपुरती मर्यादित ठेवा. ठीक आहे. फक्त आणि 3 + 15 बरोबर इथे 18 असं नाही होणार बरं. ह्या दोघांसाठी काहीच नाही, फक्त 1 2 3 ह्या तिघांसाठी गोष्टी आहेत. ठीक आहे. ह्या 1 2 3 ह्या दोघांसोबत इक्वेशन मांडा आणि 1 2 3 ह्या तिघांसोबत इक्वेशन मांडा. ठीक आहे. इथून ते इथपर्यंत या किंवा मग इथून ते इथपर्यंत या. ठीक आहे. तुम्हाला काय आपल्याला हे 2 माहीत आहे, हे माहीत नाही, मी ह्या दोघांची वजाबाकी इथे ठेवायची. ठीक आहे. आणि किती आला का आता 12 + 3 15 इथे येत आहे. ह्या दोघांची बेरीज खाली येत आहे, 12 + 3 15 येत आहे आणि वजाबाकी करतो म्हटलं तर 15तून 3 गेले 12. ठीक आहे. 12 येत आहे, 12 किमी/आवर. ठीक आहे. आता करून घ्या. किती 12 × 72 भाग जात नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. मग किती होते, 2 भाग द्या 6 येते, 2 भाग द्या 35. 35/6 तुमचा आन्सर आहे. यालाच तुम्ही तासाला यालाच आणखी काय करू शकता, 6 × 24 6 × 35 6 × 35 5/6 तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे 6 × 35 30पर्यंत, या 35पैकी 30पर्यंत पूर्ण भाग गेला म्हणून आपण 5 लिहिले. 30पर्यंत पूर्ण भाग दिला म्हणजे 5 × 30 लिहिले. ठीक आहे. आता वरच्या 5ला भाग जात नाही म्हणून वरच्या 5 लिहिले जसे ते खाली त्याला छेदामध्ये 6 टाकून दिले. ठीक आहे. या गोष्टी कळत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, तुमचा आन्सर काय 5 5/6 तास. एकदा आन्सर चेक करून घेतो 7 नंबर टाईपला. सॉरी चुकत आहे थोडं रे. हो, जो प्रवाहाचा वेग 5 दिला आहे ना, कारण तर आन्सर इथं वेगळं येत आहे. हा जो प्रवाहाचा वेग 5 किमी/आवर, मगाचा 3 होता, आता 5 किमी. 7 नंबर टाईप आहे ना. प्रवाहाचा वेग किती 5 किमी/आवर. हे 5 किमी/आवर वेगाने इथे पण 5 येईल आणि इथे पण 5 येईल. ठीक आहे. म्हणून इथे 15तून 5 गेले, इथे 10 राहिले. ठीक आहे. असं वापस जायचं असेल तुम्हाला वजाबाकी सांगितली होती. 15तून 15 किमी/आवर वेग आहे, हा 5 किमी/आवर वेग आहे. 15तून 5 गेले 10 तुमचं हा इथला वेग. कोणता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 10 राहील. अंतर तुम्हाला सांगितलं आपण 70 किमी आहे आणि वेग किती आहे 10 किमी/आवर वेग आहे. ठीक आहे मित्रांनो. ह्या दोघांचं किती 0 0 कटला 7 तुमचा आन्सर आहे. 7 काय तास. ठीक आहे. कसं किमी कटले आवर आहे, खालचा आवर इकडे येऊन जाईल. ठीक आहे. 7 तास तुमचं आन्सर आहे. ओके मित्रांनो, काळजी करू नका, होऊन जाईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित. 8 नंबर टाईप बघा. आता बोटेचा शांतपणे, ह्या गोष्टी मोडून टाकतो. आठ नंबर टाईप बघा. बोटेचा शांत पाण्यातील वेग 12 किमी/आवर आहे. म्हणजे इथला वेग 12 किमी/आवर. प्रवाहाच्या विरुद्ध बोट 8 किमी/आवर वेगाने जाते. म्हणजे इथे 8च्या स्पीडने जातो, 8 किमी/आवर वेग जातो. ठीक आहे. 8.5 किमी/आवर आहे. 8.5 किमी/आवर जातो. ठीक आहे. कुठचा हा वेग इथे लिहितो. हा 12 किमी/आवर संत पाण्यातील वेग. बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग 8.5 किमी आहे. तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे. मग तुम्हाला इथला वेग काढायचा आहे. काय काढायचं, एक्स काढायचं आहे. कसं काढायचं बघा, तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा वेग म्हणजे काय होते, x + y/2 असाच आहे ना. हा वेग x + y/2 असा आहे ना. काही टेन्शन घ्यायचं नाही. मग ते सूत्र लावायचं x + y/2. ठीक आहे. बरोबर काय आहे तुमचा, x नाही माहीत, y आहे 8.5, 8.5 आहे, प्लस हो ना, प्लस y x माहीत नाही म्हणून x लिहा, प्लस किती 8.5 म्हणजे y 8.5 y बरोबर 2. आणि आता x + y/2 याची किंमत 12 आहे. ठीक आहे. 12 x + 8.5/2. ठीक आहे. असं इक्वेशन होईल ना. आता हे किती इकडे गुणाकारात जाईल, 12 दूनी 24 इकडे होईल, 24 बरोबर x + 8.5. आता x काढायचं असेल तर x जर काढायचा असेल, जर तुम्हाला x काढायचा असेल इकडे, तर काय करावं लागेल, ह्या 24 जशी ते लिहा इकडे आणि हे इकडले मायनस होऊन जाईल. 8.5 मायनस होऊन जाईल. 24तून 8.5 गेले किती राहते मित्रांनो. एकदा पेन फील करतो मी बघा. आता
हे 24तून 8.5 करा, 24 मायनस 8.5 ठीक आहे, भागात नाही 0 द्या, 10तून 5 गेले 5 धम केला वापस, 24तून 9 गेले किती राहते 4 आणि 6, 4 आणि 5 न 15, 15.5 तुमचा आन्सर आहे का बघा, चेक करा 8ला, हो 15.5 किमी पर आवर तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, कसं काढलं मित्रांनो बघा, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी कसं काढलं तर बघा, तुम्हाला संथ पाण्यातील वेग 12 किमी पर आवर दिला आहे, हा वेग दिला आहे 8.5, तुम्हाला इथला वेग काढायचा आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो. इथे बरोबर हा वेग कसा आहे 12 किमी, त्याला सूत्र काय सांगितलं x + y भागिले 2, म्हणजे हेच 12 किमी बरोबर x + y भागिले 2 असं होईल ना. ह्या 12 किमीची किंमत x + y भागिले 2 आहे ना, म्हणजे x काय, हा खालचा वेग प्रवाहाच्या दिशेचा वेग प्लस वरचा वेग म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग y भागिले 2. ठीक आहे, x माहीत नाही, x लिहून घ्या, प्लस y किती आहे 8.5 लिहून घ्या तुम्ही, भागिले 2 आहे. आता हे भागिले 2 इकडे 12 × 2 होऊन जाईल ना, 12 × 2 = 24 बरोबर x + 8.5. ठीक आहे, मग 24 - 8.5 बरोबर x होईल. मग x ची किंमत किती निघेल मित्रांनो, 24तून 8.5 गेले 15.5, 15.5 किमी पर आवर तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, या गोष्टी कळत आहे तुम्हाला, कसं काढायचं नव्हतं माहीत ना, काही नाही, हा डायरेक्ट देऊन आहे ना, इथे 12 किमीची किंमतच ही आहे ना, x + y भागिले 2, म्हणजे ह्या दोघांचे बेरीज भागिले 2 बरोबर हे संख्या येते ना, मग तुम्हाला ही संख्या आहे हे माहीत आहे, x काढून टाकायचा आरामशीर. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आपण टाईप नंबर 9 बघा, आता क्वेश्चन वाचा तोपर्यंत. टाईप नंबर 9 बघा, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 140 किमी 5 तासात जाते, प्रवाहाच्या दिशेने 140 किमी वेग काढासाठी अंतर अपॉन वेळ बरोबर तुमचा वेग निघेल किती. ठीक आहे, किती 5 × 2 = 10, 14 × 2 = 28. ठीक आहे, 28 किमी पर आवर प्रवाहाच्या दिशेने वेग झाला. ठीक आहे, जर बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल तर, जर बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती, दुप्पट. म्हणजे आपला समजा आपण इथे बोटीचा वेग संथ पाण्यातील a मानला, तर हा वेग काय प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या दुप्पट आहे ना, मग आपल्या प्रवाहाचा एक a माना लागेल, तर हा 2a माना लागेल. ठीक आहे मित्रांनो, कसं मी सांगू आता पुन्हा एकदा सांगू का, काय म्हणताय, बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट, प्रवाहाचा वेग काय म्हणला आपण a मानला, तर बोटीचा वेग डबल a होईल ना, दुप्पट होईल ना, झाला काय आपण कंडिशन सॅटिस्फाय झाली ना, मग काही टेन्शन घ्यायचं नाही, ह्या दोघांची बेरीज येतील. असं आहे ना, खाली येताना बघा तुम्ही, खाली येताना ह्या दोघांची बेरीज इथे, तसंच ह्या दोघांची बेरीज इथे, म्हणजे 2a + 1a बरोबर 28 होईल का, 2a + a बरोबर 28 होईल. ठीक आहे, a म्हणजे प्रवाहाचा वेग तुम्हाला इथे निघून जाईल, 2 आणि a 3a होईल बरोबर 28 होईल. a बरोबर काय आहे 28 भागिले 3. ही झाली मित्रांनो a ची किंमत. तुम्हाला काय विचारलं 9 मध्ये, तर प्रवाहाचा वेग aच आहे, a आहे हा. ठीक आहे, 3 × 7 = 28, 1/3, 7/3 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, प्रवाहाचा वेग 7/3 किमी पर आवर आहे का, सॉरी 3 × 9 = 27 होईल ना रे, म्हणून 3 × 9 = 27 आणि 1 28 + 1. ठीक आहे, 3 × 9 = 27, 27 ने 1 28 भागिले 3, 9/3 किमी पर आवर तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, आन्सर चेक, 9.3 किंवा 33 सारखंच आहे. यालाच तुम्ही 1/3 म्हणजेच तुम्ही 0.33 लिहू शकता. ठीक आहे, 9.33 तुमचा आन्सर आहे, किंवा मग 9/1/3 एक्झाममध्ये जे असेल ते 2 पैकी 1 लिहून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 10 बघा आता. ठीक आहे, 2a काढतो, हा a काढतो. ओके मित्रांनो, यानंतर टाईप नंबर 10 बघा आता का, एक नावेची प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या 3.5 पट आहे. तर प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या 3.5 पट आहे. म्हणजे मी काय म्हणतो, प्रवाहाच्या दिशेची गती हा म्हणजे ही x ही कुणाच्या याच्या 3.5 पट आहे. याला x आणि y मानण्यापेक्षा आपण डायरेक्ट a मानू का, म्हणजे याची गती याच्या गतीपेक्षा 3.5 पट आहे. म्हणजे याची गती प्रवाहाची a मानली तर हे 3.5 म्हणजे 3.5 म्हणजे 702a होईल का. ठीक आहे ना, 3.5 a लिहू शकता का 702a लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण 3.5 म्हणलं तर 3.5. ठीक आहे, 3.5 a घेऊन घेऊ. ठीक आहे, कौंस करायची गरज नाही. आलं का, प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या 3.5 पट आहे. म्हणजे कोणाच्या, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या म्हणजे a च्या 3.5 पट आली का. ठीक आहे, कंडिशन सॅटिस्फाईड 10 नंबर. त्यानंतर जर प्रवाहाची गती 3 किमी पर आवर असेल, जर प्रवाहाची गती म्हणजे इथली 3 किमी पर आवर, 3 किमी पर आवर. ठीक आहे, 3 लिहून घेऊ.
तर शांत पाण्यात नावेची गती किती? तुम्हाला ही इथलं काढायचं आहे, तुम्हाला इथली संख्या काढायची आहे. ठीक आहे, शांत पाण्यात नावेची गती तुम्हाला इथली काढायची. तुम्हाला इथे ए आहे, इथे 3.5 आहे, इथे 1 आहे. बघा तुम्हाला मित्रांनो मी नेमकं काय तुम्हाला सांगितलं होतं. याचं सूत्र काय आहे लिहिलं नाही का? लिहून घेऊ, काय हरकत नाही. याचं सूत्र मित्रांनो x - y अपॉन 2 हे सूत्र आहे. ठीक आहे, म्हणजे x - y म्हणजे काय? हे दोघं जण x - y लिहून येतो. x - y अपॉन 2 सूत्र आहे. याची किंमत किती तुम्हाला 3 सांगितली. ठीक आहे, x काय आपण हा मांडला 3.5 मायनस ए 3.5 ए 3.5 ए मायनस ए भागेला हे 2 बरोबर किती येत आहे 3. आता बघा हे 3 इकडे गुणाकार जाईल, 3 दूनी 6 बरोबर 3.5 ए मधून 1 कटला 2.5 ए राहिला. ठीक आहे, 2.5 ए म्हणजे एची किंमत किती 6 भागेला 2.5. ठीक आहे, हा शून्य इकडे काटून द्या, हा शून्य द्या. 5 5 25 12 5 60 12/5 तुमची एची किंमत आहे. ए कोण आहे? हा आहे. तुम्हाला इथली किंमत विचारली, आपण काढून घेऊ, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. 12/5 एची किंमत 12/5 झाली बरोबर ए. ए म्हणजे कोण? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग झाला. तुम्हाला इथला वेग काढायचा आहे. हा 3 आहे ना, मग हा पण 3 असायला पाहिजे ना. ठीक आहे, हा जो 3 आहे ना, मग हा पण 3 आहे ना. हा प्रवाहाचा वेग आहे, हा पण प्रवाहाचा वेग आहे. जसं प्रवाहाचा वेग 3 इथे असेल तर इथे पण प्रवाहाचा वेग 3च राहील. मग बघा तुम्हाला काय सांगितलं, इथला वेग आला, इथला वेग आला, ह्या दोघांची बेरीज म्हणजे याची बेरीज इथे येईल ना. कोण घ्या बेरीज? 12/5 प्लस 3 इज इक्वल टू हा वेग येईल तुमचा. ठीक आहे, किती येते इथे 5 त्रिक 15 15 आणि 12 किती होते 27. 27/5 तुमचं फायनल आन्सर आहे. 27/5. याला जर करतो म्हटलं तर 5 5 25 25 आणि 2 27/5 5 2/5 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, एकदा आन्सर चेक करू द्या बरोबर आहे का? तर 10 नंबर 5 2/5 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, काय वेग विचारून किमी पर आवर. या गोष्टी मित्रांनो योग्यरित्या आपल्याला समजत आहे मित्रांनो. या गोष्टी आता हळूहळू सोप्या होत आहे. ठीक आहे, सोप्या म्हणजे गणित कठीण होत आहे, पण आपल्याला या गोष्टी आता हळूहळू समजायला लागल्या की नेमके कसे टाईप्स येतात, कशा गणित विचारले जातात आणि ते सोडवण्याची पद्धत नेमकी आपली कशी असायला पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर गणित सोडवता येईल. ठीक आहे, दहा नंतर मित्रांनो 11 नंबर बघा. एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या दिशेचा वेगाचे गुणोत्तर 10 आहे. ठीक आहे, प्रवाहाची विरुद्ध दिशा व प्रवाहाची दिशा गुणोत्तर किती 10a आणि 13a. आपण ए यासाठी घेतलं का ते गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हटलं तर मित्रांनो कोणती एक संख्या सेम घ्या, सेम राहील, दोघांची एक कॉमन राहील. कॉमन आपण ए घेतला. ठीक आहे, मग काय म्हणते 11 नंबरचं गणित. प्रवाहाचा वेग 3 किमी/तास आहे तर शांत पाण्यात नावेचा वेग किती? प्रवाहाचा वेग पुन्हा मित्रांनो 3 किमी/आवर सेमच आहे, 3 किमी/आवर मित्रांनो. ठीक आहे, मग तुम्हाला नावेचा शांत पाण्यातील वेग, तुम्हाला इथला वेग काढायचा आहे. बस मित्रांनो सेम मगासारखाच करून घेऊ. काय होते, या 3ची किंमत x - y भागेला 2 आहे, लिहून घ्या. या 3ची किंमत आहे x - y भागेला 2 आहे. तर x - y म्हणजे x किती आहे तुमचा? हा 3a 13a मायनस 10a भागेला 2. 13तून 10a गेले किती राहते मित्रांनो 3a. ठीक आहे, आणि हे भागेला 2 आहे आणि इकडे 3 दूने 6 होईल. ठीक आहे, 3 दूने 6 होईल. कसं इथे 3 आहे ना, भागेला 2 आहे ते इकडे जाईल आणि मग 3 दूने 6 बरोबर 3a होईल. मग एची किंमत मित्रांनो 3 × 2 भागेला इकडे 3 इकडे येईल. 3 3 कटले, एची किंमत 2 आहे. एची किंमत 2 आहे म्हणजे इथे 13 दूने 26 होईल. 13 × 2 बरोबर किती होईल 13 दूने 26 होईल. ठीक आहे, पण याचं काहीच काम नाही. याचं काम आहे 10a. 10 म्हणजे 10 गुणिला एची किंमत 2, 10 दूनी 20 तुमचं इथं काम आहे. ठीक आहे, इथला वेग 20 आहे. तुम्हाला हा वेग प्रवाहाचा वेग 3 आहे, तसंच हा पण 3च राहायला पाहिजे. मग ह्या दोघांची बेरीज इथं यायला पाहिजे. 20 आणि 3 23 तुमची इथं आन्सर आहे. ठीक आहे, शांत पाण्यातील वेग बोटीचा शांत पाण्यातील वेग 23 आहे. 11चा आन्सर मी एकदा चेक करतो. 23 किमी/आवर. ठीक आहे, 23 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, या गोष्टी कळतात मित्रांनो आपल्या कशा गोष्टी सोपी होत आहे समजत आहे. त्यानंतर मित्रांनो 12 नंबरचा टाईप बघा आता. ठीक आहे, 12 नंबरचा टाईप बघा मित्रांनो. एक बोटीला ए पासून बी पर्यंत व परत बी पासून ए पर्यंत येण्यासाठी एकूण 6 तास लागतात. म्हणजे जाताना आणि येताना 6 तास लागतात. ठीक आहे, लागतात. जर प्रवाहाचा वेग 3 किमी/आवर व बोटीचा शांत पाण्यातील वेग 8 किमी/आवर म्हणजे हा प्रवाहाचा वेग किती 3 किमी/आवर इथे येतो.
3 किमी पर आवर वेग आणि इकडे 8 किमी पर आवर वेग. ठीक आहे, एकदा पेन फिल करतो मी. प्रवाहाचा वेग 3 किमी पर आवर, बोटीचा शांत पाण्यातील वेग 8 किमी पर आवर, शांत पाण्यातील 8 किमी पर आवर. ठीक आहे, मग काय म्हणते असेल तर ए बी मधील अंतर काढा. बघा मित्रांनो, तुम्हाला अंतर एक सूत्र सांगतो सोपी भाषेमध्ये. माझी पेन फिल करतात सत्र वेळा. ओके, बघा तुम्हाला अंतर मी सूत्र काय सांगितलं होतं, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर किती आहे मित्रांनो इथे 12. जाण्या आणि येण्यासाठी एकूण 6 तास लागतात. तुम्हाला अंतर माहीत नाही, वेग 6 तास म्हणजे 6 तास म्हणजे वेळ 6 तास लिहिली. ठीक आहे, तर अंतर किती तुम्हाला अंतर काढायचं आहे, तुम्हाला अंतर काढायचं आहे, वेग माहीत नाही आणि वेळ आहे तुमचा हा वेळ आहे. वेग काय तुम्हाला घ्यायचं तुम्हाला AB अपॉन A प्लस B तुम्हाला हे घ्यायला सांगितलं होतं. का तुम्हाला जर इथे अंतर काढायचं असेल फक्त बोट आणि प्रवाहामध्ये इथे अंतर काढायचं असेल तर वेग काय घ्यायचा AB अपॉन A प्लस B घ्या गुणिले एकूण वेळ घ्या. वेग कोणता आहे AB म्हणजे हे ABच्या ऐवजी तुम्ही x प्लस वाय एक्स वाय असं घेऊ शकता का, कारण की आपण x आणि y म्हणा आणि इथला वेग XY अपॉन x प्लस वाय घेऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला एक वेग इथला काढायचा आहे, एक वेग इथला काढायचा आहे. कसा काढायचा, याची किंमत 3 आहे ना, लिहून घ्या. इकडे बेरीज केली तर हे तुमचा आन्सर येऊन जाईल का, 8 + 3 11 इथला वेग आहे. ठीक आहे, इथे पण 3 आहे, इथे वर जायचं असेल तुला वजाबाकी करावं लागेल. 8तून 3 गेले किती राहते 5. ठीक आहे, इथला वेग 5 आहे, म्हणजे एक वेग तुमचा 5 आहे, एक वेग 11 आहे. ठीक आहे, मग 11 गुणिले 5 आणि 11 + 5 किती होते, 11 आणि 5 16 गुणिले 6. ठीक आहे, कसं करावं लागेल आता, काय टेन्शन घ्यायचं नाही. याच्यावरती 8 आहे, याच्यावरती 3 आहे. ठीक आहे, 5 त्रिक 15 15 आणि 11चा गुणाकार भागिले 8. अंतर बरोबर किती होतं रे, 11 × 5 = 55 गुणिले 3 भागिले 8. ठीक आहे, 55 गुणिले 3 5 त्रिक 15 हातचा 1 5 3 15 16 165 भागिले 8. अंतर एवढं येते का, काय हरकत नाही. 8 2 16 भाग जात नाही म्हणून 0.20 508 20 508 तुमचा आन्सर आहे का, काही चुकत आहे का. 12 नंबर मला एकदा चेक करू द्या. दीडशे हो आहे बरोबर, 20 508 तुमचं मित्रांनो आन्सर आहे. ठीक आहे बरोबर. काय 20 508 20 508 किमी हे झालं तुमचं अंतर झालं. 20 किमी अंतर तुमचं आहे. ठीक आहे, 20 508 किमी पर आवर तुमचं किमी अंतर आहे. ठीक आहे, 12चा आन्सर चेक केला बरोबर आहे. त्यानंतर आणखी मित्रांनो एखादी क्वेश्चन घेऊन घेऊ. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. आता 13 नंबरचा क्वेश्चन बघा. ठीक आहे, हा वेग x आहे, हा वेग y पकडला तर हा वेग x पकडला होता. ठीक आहे, काही हरकत नाही, वेळ झाला खूप. ओके, संथ पाण्यामध्ये एक बोट 6 किमी पर आवर वेगाने जाते. संथ पाण्यामध्ये 6 किमी पर आवर वेगाने जात आहे. ठीक आहे, संपलं कर भाऊ. प्रश्न वाचून घ्या, तोपर्यंत मी पेन फिल करतो. अरे जो घ्या सध्याची. संथ पाण्यामध्ये एक बोट 6 किमी पर आवर वेगाने जाते. ठीक आहे, 6 किमी पर आवर वेगाने जाते संथ पाण्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते, आणि प्रवाहाचा वेग 2 किमी पर आवर. प्रवाहाचा वेग किती आहे 2 किमी पर आवर. तुमचा वेग मी इथं लिहून घेतो. ठीक आहे, एक बोट 45 मिनिटात काही अंतर जाऊन परत येत असेल तर त्या 2 ठिकाणांमधील अंतर काढा. तुम्हाला अंतर काढा म्हणताय ना, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेगचं सूत्र काय सांगितलं तुम्हाला, AB अपॉन ABच्या ऐवजी तुम्ही XY घ्या, XY अपॉन X प्लस Y बरोबर. वेळ किती आहे 45 मिनिटे. 45 मिनिटे वेळ म्हणजेच एवढे तास होईल का गुणाकार. 45 मिनिटे वेळ म्हणजेच मित्रांनो भागाला 60 करा तेव्हा तुमचे तास निघाले, कारण की इथं सगळं किमीमध्ये किमी पर आवरमध्ये गोष्टी आहे, म्हणून तुम्हाला वेळ तासामध्ये घ्यावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणताय मग X आणि Y हे तुम्हाला हे 2 काढायचे. हा किती, ह्या दोघांची बेरीज इथे 6 2 8, हा 1 झाला 8 झाला. आता इथे पण 2च आहे, इथे 2 आहे म्हणून इथे पण 2 आहे. आता इकडे वर जायचं असेल तर ह्या दोघांची वजाबाकी 6तून 2 गेले 4. ठीक आहे, एक वेग तुमचा 4 आहे, एक 8 आहे, मग किती होईल 8 चोक 32 हे x गुणिला y. 8 चोक 32 भागिला x प्लस y म्हणजे हे 8 आणि 4 12 गुणिला 15 त्रिक 45 15 चोक 60 3/4. ठीक आहे, 3 1 3 3 चोक 12 पुन्हा 4 चोक 16 16 32 2 किमी तुमचा आन्सर आहे. अंतर बरोबर किती 2 किमी.
2 किमी आन्सर एकदा चेक करून द्या मला 13ला. 2 किमी आन्सर. ठीक आहे. ओके. समजत आहे या गोष्टी कशा आपल्या चेंज होत आहेत. तुम्हाला दिसेल व्यवस्थित ते एकदा पाहून घ्या. ठीक आहे मित्रांनो, या गोष्टी कशा नेमक्या सोडवायच्या, कशा आपले क्वेश्चनची लेवल हार्ड होत आहे समजत आहे मित्रांनो. आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. थँक्यू. आणि हां मित्रांनो, बघा हे एकदम छोटं चॅप्टर होतं. बोट व प्रवाह सर्वात छोटं म्हणजे खूप छोटं चॅप्टर आहे. जास्त काही क्वेश्चन विचारत नाही याच्यावर. बस एवढे जे टाईप तुम्हाला मी शिकवले मित्रांनो, बस एवढ्याच टाईपवर क्वेश्चन्स येते. ठीक आहे. इथे आपले काय काय संपलं मित्रांनो. काळकाम वेग हे महत्त्वाचे चॅप्टर बघा. काळकाम वेग, वेगवेळ अंतर, नळ व टाकी झालं, बोट व प्रवाह हे झालं, शिकलेवारी, त्यानंतर वयवारी बुद्धीमध्ये घेतलं वाटतं. ठीक आहे. महत्त्वाचे चॅप्टर झाले मित्रांनो. आणखी सरासरी झालं ना तुमचं. हो, सरासरी घेतलं आहे मित्रांनो मी. कंचे भागू बेवत हे पण घेतलं आहे. एकूण असे आता इथपर्यंत मित्रांनो 8 चॅप्टर तुमचे कंप्लीट झाले आहे. ठीक आहे. 8 चॅप्टर कंप्लीट झाले. उद्या कोणतं चॅप्टर तुमचं प्रॉफिट अँड लॉस म्हणजे कोणतं, नफा व तोटा घेईल. ठीक आहे. नफा व तोटा घेईल. त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज घेईल. मग गुणोत्तर प्रमाण वगैरे मी घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. या गोष्टी म्हणून घेतो. कोणतं लक्षात ठेवा, आतापर्यंत आपले 8 चॅप्टर झाले मित्रांनो. आतापर्यंत लिहून घेऊ का मी. आपले 8 चॅप्टर झाले. यानंतर कोणते चॅप्टर येईल मित्रांनो तुमचं, नफा तोटा. ठीक आहे. नफा तोटा. नफा तोटा झाल्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. त्यानंतर तुमचे मला वाटतं गुणोत्तर व प्रमाण घेऊन घेऊ. ठीक आहे. गुणोत्तर व प्रमाण घेऊ. आणखी असे मित्रांनो आतापर्यंत 8 चॅप्टर झाले कंप्लीट. ठीक आहे. आणखी मित्रांनो 7 ते 8 चॅप्टर येईल तेव्हा तुमचं मित्रांनो हे आतापर्यंत जे 8 होते ना तेव्हा 50% सिलेबस कंप्लीट झाला. यानंतरचे 8 होईल मित्रांनो, त्यात 40% सिलेबस कंप्लीट होईल. एकूण मित्रांनो 16 चॅप्टर बरोबर तुमचा 90% सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 10% राहील तुमचा, ते आपण बुद्धिमत्ता घेऊ. बुद्धिमत्तेचे काही लेक्चर घेऊ मित्रांनो. 7-8 टॉपिक कंप्लीट करून घेऊ. त्यानंतर हे शेवटचे 10% आहे ना ते पण करून टाकू. ठीक आहे मित्रांनो. या गोष्टी याला मला वाटतं जवळपास मी किती 41 लेक्चर घेतले इथे, आणि इथे पण जवळपास 50 लेक्चर येऊन जाईल. ठीक आहे. 50 नाही 40 तरी येऊन जाईल इथे. 40 पकडा. ठीक आहे. हे 41 आणि 40 2 झाले मित्रांनो. 81 लेक्चर झाले. याच्यामध्ये आणखी 40 लेक्चर होऊन तुमचे 100 लेक्चरपर्यंत 120 लेक्चरपर्यंत तुमचं हे संपून जाईल. ठीक आहे. चॅप्टर तुमचं संपून जाईल. गणित 100 ते 150 लेक्चरच्या आसपास तुमचं गणित संपून जाईल. ठीक आहे. त्यानंतर पण 100-125 तुमचे बुद्धिमत्तेचे लेक्चर येईल. ठीक आहे. या 100 लेक्चरपैकी 100-125 लेक्चरपैकी मित्रांनो आपले आतापर्यंत 40 लेक्चर झाले. आणखी किती 60-70 लेक्चर पुन्हा येईल मित्रांनो. ठीक आहे. या गोष्टी कळत आहे तुमच्या. ठीक आहे. थँक्यू.